आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव टोलनाक्याजवळ 4 चाकीने घेतली पेट। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुका बोरगाव टोलनाक्याजवळ सीएनजी वॅगनर गाडीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन गाडीतील चालकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिरढोणकडून मिरजकडे जात असणारी सीएनजी वॅगनर कार या गाडीने बोरगाव टोलनाक्याच्या सुमारे 200 मीटर मागे अचानक पेट घेतली। तशीच गाडी पुढे बोरगाव टोलनाक्यावर थांबली असता गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले व गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर येता आले नाही। त्यात गणेश विश्वनाथ मालवदे कवठेमहांकाळ याचा जागीच मृत्यू झाला। गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला। या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी भेट दिली, पण टोल नाक्यावर आगीवर नियंत्रण आणणारे सामान नसल्याने आग विझवण्यात आली नाही। टोल नाक्यावर शासन टोल घेते, पण आग विझवण्याचे सामान ठेवणे बंधनकारक असते, पण ते सामान का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।